लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होती जीवा आणि नंदिनीपासून. तर आता इथे जीवा नंदिनीला पुरणपोळी खडवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो ह्याच्यावरती छान तूप वगैरे घातलंय असं म्हणत असतो तो. असं वाटतं की खाऊन टाकावं. पुरणपोळी असं म्हणतो आता इथे जीवा. पुरणपोळी बद्दल बोलतोय मी. तर आता तुला काय वाटलं असं म्हणतो जीवा. तुम्ही असं म्हणून मारते आता इथे नंदिनी जीवाला. ओके इट्स ओके असं म्हणतो आता जीवा. टेस्ट कर असं म्हणतो आता इथे जीवा. टेस्ट कर. तर आता इथे नंदिनी ती पुरणपोळी खाणार असते तेवढ्यातच आता जीवा घेतो आणि खातो. असं म्हणतो जीवा. खरंच खूप छान झाली आहे. तर नंदिनी परत मारते जीवाला. तर आता इथे जीवा येतो परत तिला खडवण्यासाठी. खाल्लं नाही तुझ्या आधी कसं काय असं म्हणतो जीवा आणि तिला खाडवतो बघा प्रेक्षक. हो हा हा असं म्हणतो आता इथे जीवा. असली बाबा एकदाची असं म्हणतो जीवा. माझी गोड पुरणपोळी असं म्हणतो जीवा. आणखी नाही खास का. सगळं तुझ्यासाठीच केलंय घे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता अजून पुरणपोळी खाते नंदिनी. हा घास गोड प्रेमाचा असं म्हणतो जीवा. तुला माहितीये तुला खाताना बघितलं ना की मला खूप बरं वाटतं असं म्हणतो आता इथे जीवा. असं वाटतं की माझंही पोट भरलं असं म्हणतो आता इथे जीवा. आणखीन एक घे असं म्हणतो आता जीवा आणि तिला खाडवतो परत. नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. हा घास माझ्याकडून तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे नंदिनी जीवाला. नाही नाही आज मी फक्त तुला भरवणार असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे परत तो खाडवतो नंदिनीला. तेवढाच आता इथे मानिनी येते. अरे असं म्हणते आता इथे मानिनी. अरे आली म्हातारी असं म्हणतो जीवा. काय असं म्हणते नंदिनी. का म्हातारा म्हणताय. रुसवे फुगवे काढणं चाललंय असं म्हणते आता इथे मानिनी. मज्जा आहे बाबा एका मुलीची असं म्हणते मानिनी. बरं तुमचं चालू देत मला जरा बाम दे ना माझ्याकडचं सापडत नाही असं म्हणते मानिनी. काय झालंय असं म्हणते नंदिनी. काय सांगू माझं डोकं धरलंय. एवढं ऊन चढलं ना की माझं डोकं दुखायला लागतं असं म्हणते आता इथे मानिनी. त्यात हा किती रंग उडवला असं म्हणते मानिनी. रंग पाणी ऊन सगळ्यामुळे डोकं दुखायला लागलं असं म्हणते मानिनी. वय झालं असं म्हणतो जीवा. एक बस असं म्हणते मानिनी. तेच ही बोलत बसली आहे तू गप्प बस असं म्हणतो आता इथे जीवा. आणि आता तो बाहेर काढतो बघा प्रेक्षक होती डिब्बी. एक असं म्हणतो जीवा. थँक्यू असं म्हणते मानिनी. एक एक मिनिटच म्हणते आता इथे मानिनी. तू चाक का ठेवलायस असं म्हणते आता इथे मानिनी. हे असं म्हणतो आता इथे जीवा. माहित नाही अगं खूप दिवस आले इथेच पडून आहे घे तू असं म्हणतो आता इथे जीवा. काय उगाच पसारा ठेवत असतोस असं म्हणते मानिनी. घे रे असं म्हणतो तो. पुरणपोळी असं म्हणतो आता इथे जीवा. असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी खात असते. एक घे असं म्हणतो परत तिला खाडत असतो बघा प्रेक्षक हो. अजून असं म्हणतो आता इथे जीवा. नाही असं म्हणते आता नंदिनी. तुला संपवायची असं म्हणतो जीवा. तर आता इथे मानिनी येते आणि ठेवते तो चाक आणि ती डब्बी बाजूला बघा प्रेक्षक हो. ही चाक कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय असं म्हणते आता इथे मानिनी. आठवत का नाही आहे मला असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक झोपलेले असतात वसवात्या आणि रम्या. तर आता इथे त्यांचीच बॅग असते ज्याचं एक चाक पडलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे ब्रेड भाजत असतो जीवा. तर आता तेवढ्यातच काव्या आलेली असते. गुड मॉर्निंग जीवा असं म्हणते आता इथे काव्या. अँड विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ असं म्हणते काव्या. विश यू द सेम असं म्हणतो आता इथे जीवा. अरे असं म्हणते काव्या. ओ थँक्स फॉर आलं असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनीला ना आलं घातलेला चहा सॉलिड आवडतो. तोही माझ्या हातचा असं म्हणतो आता जीवा. म्हणून तुझ्यासाठी चहा बनवतो असं म्हणतो. आणि मी पार देशमुखांसाठी सिनेमन कॉफी बनवायला आले असं म्हणतो आता काव्या. वा वा क्या बात आहे असं म्हणतो जीवा. किती छान आहे ना. म्हणजे आपण एकाच घरात एकाच किचन मध्ये आपापल्या पार्टनरसाठी त्यांचं मॉर्निंग ड्रिंक बनवतो असं म्हणतो जीवा. येस असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती हसायला लागते बघा प्रेक्षक. काय झालं असं म्हणतो आता जीवा. काव्या म्हणते अरे बघ ना अचानक सगळं छान झालं नाही असं म्हणते आता इथे काव्या. म्हणजे आता जर मला कोणी विचारलं लग्न म्हटल्यावर तुला काय आठवतं. तर मला आठवतात ते पार्थ देशमुख ज्यानं आणि लग्नात खूप घाम येत होता. खूप गरम होत होतं. आणि मग मी हळूच त्यांचा फेटा वर करून त्यांचा घाम टिपला होता असं म्हणते आता इथे काव्या. आता मला प्रेम म्हटलं की पार्थ देशमुखच आठवतात असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे जीव हसायला लागतो जोरजोरात. आणि मला हे लग्न म्हटल्यावर लग्नात एकदम मस्त छान तयार झालेली नंदिनी आणि सप्तपदी सुरू असताना ज्या प्रेमाने ज्या विश्वासाने तिचा हात माझ्या हातात दिला होता ते आठवतं असं म्हणतो आता इथे जीवा. क्या गंमत आहे ना ही जीवा असं म्हणते काव्या. आपल्या प्रेमानंतरच्या लग्नाने आपल्या आयुष्याला एक 360 टर्न दिलाय नाही का असं म्हणते आता इथे काव्या. आता मला प्रेम म्हटलं की पार्थ देशमुखच आठवतात असं म्हणते आता इथे काव्या. आणि मला बायको म्हटली की नंदिनी आठवते असं म्हणतो आता इथे जीवा. क्या बात है सुपर्ब असं म्हणतो आता इथे जीवा. फार मोकळे झालो यार आम्ही. म्हणजे सगळ्या कटू आठवणीतून सगळ्यात ऊन असं म्हणतो जीवा. खरे रे असं म्हणते काव्या. ते आपलं पहिलं लग्न फार्म हाऊस 16 डिसेंबर सगळ्या कटू भयानक आठवणी पासल्या गेल्या फायनली असं म्हणते आता इथे काव्या. यस चेस टू हॅपी मॅरिड लाईफ असं म्हणते आता इथे जीवा. मॅरिड लाईफ पण गजवायचं आहे आपण असं म्हणतो जीवा. बस का बाई असं म्हणते आता काव्याने हसायला लागते ती. चहा घे असं म्हणतो आता इथे जीवा. वास का म्हणतोय खरं तर सुगंध म्हटला पाहिजे मी असं म्हणतो जीवा. गार व्हायच्या आधी घेऊन जा ना बाहेर असं म्हणतो आता इथे काव्या तिच्यासाठी. माय वाईफ असं म्हणतो आता इथे जीवा. सावकाच्या सावकाश जीवा असं म्हणते आता इथे काव्या. येस असं म्हणतो आणि जीवा घेऊन जातो आता इथे वरती. गेला एकदा वेडा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे ती सिनेमन कॉफी बनवत असते पार्थसाठी बघा प्रेक्षक. नाही नाही रेखाताई आहो खूप मोठी सुट्टी झाली असं म्हणते नंदिनी. होळी रंगपंचमी बस बस आता नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. चकाचक बाई असं म्हणून आता जीवा तिला खाडतो बघा प्रेक्षक टोस्ट. कमाल असं म्हणते आता इथे नंदिनी.
नाही नाही, सॉरी सॉरी, तुम्हाला नाही हो असं म्हणते आता इथे नंदिनी. चालेल चालेल रेखाताई असं म्हणते नंदिनी. तर आता इथे नंदिनी परत मारते जीवाला. मी निघाले की कळते तुम्हाला असं म्हणते नंदिनी. अच्छा असं म्हणते ती. बरं मी एक काम करू का, तुम्हाला नंतर फोन करू असं म्हणते आता इथे नंदिनी. बाय बाय असं म्हणते नंदिनी. तर आता इथे जीवा तिला त्रास देत असतो बघा प्रेक्षक हो. काय चाललंय तुमचं असं म्हणते आता इथे नंदिनी. असं म्हणते नंदिनी. मस्त असं म्हणते नंदिनी. मस्त कुरकुरीत भाजला तुम्ही. थँक्यू असं म्हणतो जीवा. तुला ना हळूहळू माझ्याकडून बघायला कळायला लागेल किती छान गुण आहेत माझ्यात ते असं म्हणतो जीवा. बस बस असं म्हणतो आता इथे जीवा नंदिनीला. आणि तुम्ही माझ्या हाताने एक घास खायचं असं म्हणते नंदिनी. तू खा आणि मस्त पैकी चहा पी असं म्हणतो आता इथे जीवा. चहा कसा झालाय असं म्हणतो आता इथे तो. तर आता नंदिनी चहा पिते म्हणते वाव चहा छान झालाय पण साखर थोडी कमी आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. नॉटी असं म्हणतो आता इथे जीवा. म्हणजे आता मी तो चहा प्यायचा म्हणजे त्यातला एक घोट प्यायचा मग तुला एक घोट द्यायचा मग तू म्हणणार हा आता जरा गोड लागलं. नॉटी 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 नंदू असं म्हणतो आता इथे जीवा. काय तुम्ही असं म्हणते नंदिनी. डेली ठीकच आहे पण साखर खरीच खूप कमी आहे असं म्हणते नंदिनी. ठीक आहे आणि मी ऍड करून आणतो ते असं म्हणतो आता जीवा. आणि हो आंघोळीचं पाणी काढून ठेवलंय आंघोळ पण करून घ्या असं म्हणते आता इथे नंदिनी. आजकाल ना एकट्याने आंघोळ करावीशी वाटत नाही असं म्हणतो जीवा. मस्करी बंद करा असं म्हणते नंदिनी. हे बघा आता आपल्याला नॉर्मल रुटीनला यायला नको का असं म्हणते नंदिनी. तुम्ही ऑफिसला जायचं आणि मी आनंद निवासला जाणार असं म्हणते नंदिनी. बरं मी काय म्हणतो असं म्हणतो जीवा. एक दिवस जरा थांबूया ना असं म्हणतो तो. तुम्ही आवरा पटापट चला चला आंघोळीला जावा असं म्हणते आता नंदिनी. साखर नको असं म्हणते तो. हा साखर हवी असं म्हणते आता नंदिनी. काय झालं की आपलं नुसतं कामाला जावं वाटतच नाही की नवीन लग्न झालं असं म्हणतो आता इथे जीवा. चहा पण नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. लवकर आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे पार झोपलेला असतो. तर आता त्याला जाग येते बघा प्रेक्षक हो. तर उठा उठा असं म्हणत आता काव्या येतं. उठा उठा कॉफी आली असं म्हणते आता इथे काव्या. कॉफी असं म्हणून कॉफी आणून देते तर ती पार्थला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो दोघे कॉफी पितात. पटापट प्या पटापट आवरा ऑफिसला जायचंय असं म्हणते आता इथे काव्या. ऑफिसला जायची अजिबात इच्छा नाही असं म्हणतो पार्थ. मला काय वाटतं माहितीये का असं म्हणतो आता इथे पार्थ. काय असं म्हणते आता इथे काव्या. आपण आपली ही खोली आणि आपला हे टाइम एवढंच असावं असं म्हणते आता इथे पार्थ. हा असं म्हणते आता इथे काव्या. चालणार नाही असं म्हणते आता इथे काव्या. अजिबात जमणार नाही असं म्हणते ती. काय हो एकदमच चवताळता. लग्नानंतर ही फेस मला एन्जॉय करू द्या ना असं म्हणतो आता इथे पार्थ. हे बघा लग्नानंतरचे गेले 8 महिने माझ्या मनातून पुसले गेले. मला नव्याने सुरुवात करायची असं म्हणतो आता इथे पार्थ. मला छान छान कपडे घालून छान आवरून तुम्हाला घेऊन मैत्रियांच्या पार्टीला जायचंय. तुम्हाला डेटवर घेऊन जायचंय. तुम्हाला लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचंय असं म्हणतो आता इथे पार्थ. प्रत्येक दिवस हा रविवार असल्यासारखं ना मस्त एकदम लोळत पडायचंय असं म्हणतो इथे पार्थ. झोपायचंय सुद्धा तुमच्या कुशीत असं म्हणतो इथे पार्थ. आणि उठायचंय सुद्धा तुमच्या कुशीत असं म्हणतो इथे पार्थ. हो असं म्हणते आता इथे काव्या. तुम्हाला काय करायचंय माहितीये देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. मला ना रील्स करायचे तुमच्यासोबत असं म्हणते आता इथे काव्या. हा ते कपल्स रील्स करतात ना तसं असं म्हणते आता इथे काव्या. नेकी और रील रील असं म्हणतो आता इथे पार्थ. लगेच असं म्हणतो आता इथे पार्थ. घ्या असं म्हणतो तो. तर आता इथे काव्या आणि पार्थ दोघे रील बनवतात बघा प्रेक्षक हो. ब्युटिफुल मॉर्निंग विथ माय बोकुडी असं म्हणते आता इथे काव्या. व्हेरी गुड मॉर्निंग विथ माय मिस्टर लेडी मांजर असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि दोघे हसतात आणि रील बनवतात. तर आता बघू असं म्हणते आता इथे काव्या. क्यूट झालंय ना असं म्हणते आता इथे काव्या. आता आपण ह्याच्यानंतर जे रील करू ते एकदम कॉमेडी करूया असं म्हणते आता इथे काव्या. हा असं म्हणतो आता इथे पार्थ. म्हणजे असं म्हणते आता इथे काव्या. काव्या ऐका ना असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तो बघा प्रेक्षक हो तिच्या डोक्यावर हात ठेवतो. तुम्ही खुश आहात ना असं म्हणतो आता इथे पार्थ काव्याला बघा प्रेक्षक हो. मी असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या बाजूला ठेवते आपला कप. नाही असं म्हणते आता इथे काव्या. का असं म्हणतो आता इथे पार्थ. काय झालं. तर आता काव्या हसते बघा प्रेक्षक हो. जरा अहो देशमुख म्हणजे मी नुसती खुश नाहीये. मी तुमच्या सोबत खुश आहे असं म्हणते आता इथे काव्या. अच्छा असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि खरं सांगू का असं म्हणते आता इथे काव्या. हे आपलं लग्न झाल्यापासनं मला दुसरं काहीच आठवत नाही असं म्हणते आता इथे काव्या. काल रात्रीचं आठवतंय का असं म्हणतो आता इथे पार्थ. आठवतंय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते चुप चुप एकदम चुप देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. विसरले असं म्हणते आता इथे काव्या. अहो मी अजून एक कप सिनेमन कॉफी बनवली होती ती आणायला विसरले असं म्हणते ती. कोणाला असं म्हणतो पार्थ. रम्याला असं म्हणते आता इथे काव्या. आलेच मी असं म्हणून आता जाते बघा प्रेक्षक हो. इथे काव्या रम्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन. तर आता इथे पार्थला काय आवडत नाही. तर आता स्वतः इथे मेडिटेशन करत बसलेले असतात. काय उद्याच येणार आहेत ते व्यवस्थित पाठवा असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काय करू असं म्हणते रम्या. आणि काय काय बघत असते ती बघा प्रेक्षक. आणि वसवत्या तिथेच मेडिटेशन करत असतात. तर आता इथे रम्या खूप एक्सायटेड असते. काय काय असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे रम्या काहीतरी शोधत असते. अगं थांब ना माझे कपडे आहेत बघायचे आहेत असं म्हणते रम्या. तर आता इथे वसवत्या म्हणतात शेवटी बोलायला भागच पाडलंस ना मला असं म्हणते आता इथे वसवत्या. मग कशाला बोलतेस असं म्हणते रम्या. मी म्हटलं का तुला बोलायचं. कर्णाचं प्राणायाम मला शोधू दे असं म्हणते रम्या. काय शोधतेस असं म्हणते आता इथे वसवत्या. बॅग असं म्हणते आता रम्या. माझे नवीन कपडे येणार आहेत ना मग माझं कपाट एक कपड्याने
गच्च भरलंय, त्यामुळे जुने कपडे बॅगेमध्ये भरायचे आहेत आणि नवीन कपडे कपाटात ठेवायचे आहेत. अच्छा, ह्याच्यासाठी बॅग पाहिजेत का तुला, असं म्हणते वसवत्या. सापडले असं म्हणते आता इथे रम्या. रम्या ही बॅग नाही घ्यायची असं म्हणते आता वसवत्या. अगं मला लागणार आहे असं म्हणते रम्या. माझी बॅग आहे असं म्हणते वसवत्या. मग असू दे ना, माझे जुने कपडे ठेवते ना मी त्यात असं म्हणते रम्या. मग तू दुसरी बॅग घे ना असं म्हणते वसवत्या. ती वरची बॅग असं म्हणते वसवत्या. तर वरची बॅग बघते आता इथे रम्या. तर आता इथे वरची बॅग बघते बघा प्रेक्षक रम्या. तर आता इथे बघते ती बॅग. हळू असं म्हणतात वसवत्या. हा असं म्हणते रम्या. तुला जे काय जुने कपडे ठेवायचे आहेत ना ह्या बॅगेत ठेव असं म्हणते आता इथे वसवत्या. ही बॅग असं म्हणते आता इथे रम्या. हो तशी डॅमेज बॅग आहे ती असं म्हणते आता इथे वसवत्या. ही बॅग आपला फ्युचर डॅमेज करू शकते असं म्हणते आता इथे रम्या. लक्षात आहे ना ह्या बॅगेत काय आहे ते असं म्हणते आता इथे रम्या. अगं बाई रम्या, ऐक ना मी काय म्हणते, आता तसंही जे नको होतं ते झालंय ना, त्या चौघांचं लग्न झालं, आता कशाला हे या गोष्टी सगळ्या सांभाळून ठेवायचे आहेत असं म्हणते आता इथे वसवत्या. आपण या सामानाची विल्हेवाट लावून टाकू असं म्हणते आता इथे वसवत्या. कशाची विल्हेवाट असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक, कारण ती आता कॉफी घेऊन आलेली असते रम्यासाठी. तर आता इथे दोघे घाबरतात वसवत्या आणि रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे एक चाक गायब असतं त्या बॅगेचं, तर काव्याला बरोबर ते दिसतं. तर आता इथे जीवा आपली खोली साफ करत असतो आणि आता इथे आरसा वगैरे स्वच्छ करत असतो. तर आता इथे नंदिनी तयार होत असते जाण्यासाठी बाहेर. तर आता तेवढ्यातच मानिनी येते. वा बाप रे बाप रे, काय बघते मी हे असं म्हणते मानिनी. काय ग नंदिनी असं म्हणते मानिनी, तुझा पसारेवाला चक्क आवरा आवर, पसारा आवरतोय काय हे असं म्हणते मानिनी. काय बराच प्रभाव पडलेला दिसतोय तुझा असं म्हणते आता मानिनी, कारण हा जीवा ना 2.0 जीवा आहे आणि हा पसारा घालणार नाही, हा पसारा आवरणार आहे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता पसारा आवरतो जीवा. अशी का विस्कटली तुम्ही सगळे असं म्हणते ती, काय मज्जा राहिली असं म्हणते आता नंदिनी. आयुष्यात काहीतरी स्पाइस ड्रामा हवं ना असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे मी रूम आवरणार मग तुम्ही पसारा घालणार असं म्हणते नंदिनी. मग मी तुमच्यावर चिडणार आणि मग तुम्ही मला मनवणार असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे काहीतरी ड्रामा होतो, काहीतरी गंमत होते ना असं म्हणते नंदिनी. ह्यात केवढी गंमत आहे असं म्हणते आता नंदिनी. शी, तुम्ही हा 2.0 जीवा आणल्यावर काहीच गमत राहणार आहे आयुष्यात असं म्हणते नंदिनी. हो हो असं म्हणते आता मानिनी. हे काय असं म्हणते आता इथे जीवा, काय 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 तुम्ही बायका नेमकं काय असता. म्हणजे आम्ही पसारा आवरला की ड्रामा निघून जातो आणि आम्ही पसारा घातला हे सगळं मीच करायचंय काय असं म्हणतो आता जीवा. हे पण बोलता हे ना, चल बे मी नेमकं करायचं काय असं म्हणतो जीवा. अगं बाई ग, काय गोंधळून केला ग माझं पोर असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे डोकं दुखायचं थांबलंय वाटतं, म्हणूनच लगेच चालली आहेस असं म्हणतो आता इथे जीवा. म्हणूनच तुझ्याकडे बाम द्यायला आली आहे मी. माझ्याकडे सापडला असं म्हणते मानिनी. हा तुझा ब्लाऊज, अशाने अगं चुकून तुझा ब्लाऊज माझ्या कपाट ठेवलं होतं असं म्हणते मानिनी. काय सांगताय, 2 महिने झाले मी ह्योच ब्लाऊज शोधते असं म्हणते आता इथे नंदिनी. आत्ता सापडला असं म्हणते ती. तर मानिनी म्हणते हे चाक अगं असं म्हणतो जीवा, हे मी तुला काल फेकायला दिलं होतं की नाही. हिला ना घरात भंगारा ठेवायची सवय लागली असं म्हणतो जीवा. आई जीवा ऐकून तरी घे मी काय बोलते ते असं म्हणते मानिनी. हे चाक तुला नक्की कुठे सापडले असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे त्याला आठवतं. तर आता इथे ते चाक त्याला लोणावळ्यामध्ये सापडलेलं असतं बघा प्रेक्षक. तर आता इथे जीवावरती बघितलेलं असतो. हे चाक घरंगळत खाली कसं काय आलं असं म्हटलेलं असतो ना जीवा. कोण आहे असं म्हटलेला असतो जीवा आणि तो वर गेलेला असतो ना प्रेक्षक. तर त्याच्यामध्ये बहुतेक ठेवलेलं असतं सगळं ते, म्हणजे जीवा, नंदिनी, काव्या आणि पारचे पुरावे. कदाचित मांजरीमुळे हे खाली पडत आलं असेल असं म्हणतो जीवा. अहो हे कुठून आणलंय तुम्ही चाक असं म्हणते आता इथे नंदिनी. हा असं म्हणतो जीवा. असं काय करतेस, तुला काय लक्षात राहत नाही, ते फार्म हाऊसवर नाही का आपण गेलो होतो असं म्हणतो आता इथे जीवा. अच्छा अच्छा, म्हणजे तेव्हा तुम्ही तिथे कुर्कची माती खाली तेच ना, तेच असं म्हणतो आता जीवा. झालं. तर मानिनीला काहीतरी आठवतं बघा प्रेक्षक. ती चाकाकडे बघते तेव्हा त्या मांजरीमुळे म्हणजे तिच्या गुळामुळे तिने काहीतरी केलं असेल वरती, म्हणून घरंगळत खाली आलं. मी बघितलं काय तर असेल म्हणून ठेवलं, खिशामध्ये नाही आलं घरी असं म्हणतो आता इथे जीवा. का कसं म्हणतो जीवा, मला ना राहून राहून असं वाटतंय की हे चाक मी कुठेतरी बघितलंय असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता रम्या म्हणते काव्या तू, हो मी असं म्हणते काव्या. अगं पार्थसाठी सिनेमन कॉफी करत होते, तुला पण आवडते ना, तुझ्यासाठी पण केली असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता ती सिनेमन कॉफी देते माझ्यासाठी, थँक्यू असं म्हणते आता इथे रम्या. बस ना असं म्हणते रम्या. रम्या डोक्यावर पडली का असं म्हणते त्या वसवत्या. बस काय सांगतेय असं म्हणते वसवत्या. बॅग समोर आहे. अगं नाही नको मी निघते असं म्हणते आता इथे काव्या. अगं असं म्हणते रम्या, बस ना सांग तरी, लग्न झाल्यावर कसं वाटतंय असं म्हणते रम्या. खूप छान वाटतंय असं म्हणते आता इथे काव्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण लग्न समारंभात तू सगळ्या गोष्टी किती उत्साहाने केल्यास रम्या, त्या बाबतीत मी खरंच खूप खुश आहे असं म्हणते आता इथे काव्या. मी पण काय वेडी आहे, मी साधं थँक्यू पण नाही म्हणाले ग तुला असं म्हणते आता इथे काव्या. अगं थँक्यू काय त्यात असं म्हणते आता इथे रम्या. हे सगळं ना खरं तर मी पारसाठी केलं असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती म्हणते त्या गोष्टीचा अर्थ आहे की त्याच्या आनंदासाठी आता तरी त्याचा विश्वास बसेल माझ्यावरती की मी मूव ऑन झाली आहे असं म्हणते आता इथे रम्या.
तर आता इथे पार्थला दाखवले तर तो किचनमध्ये आलेला असतो. तो काहीतरी काम करत असतो तर त्याला आठवतं, विसरले असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हटलेलं असं ना पार्थ, अहो मी अजून एक कप सिनेमन कॉफी बनवली होती ती द्यायला विसरले असं म्हणते आता इथे काव्या. कुणाला असं म्हणतो आता इथे पार्थ. रम्याला असं म्हणते आता इथे काव्या. ऐका ना, रम्या खरंच बदलली आहे हो आता असं म्हटलेली असते ना काव्या. सगळं आता फ्लॅशबॅकमध्ये आठवतं पार्थला. आजच बघा किती मनापासून करत होती ती सगळं असं म्हणते आता इथे काव्या. काव्याने रम्याशी इतकी जवळीक साधू नये. रम्या गप्प बसणाऱ्यातली नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी. हे काय सकाळी सकाळी काव्याने कामाला लावलं वाटतं तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. नाही हो कामाला नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. त्यांनी छान कॉफी बनवून आणली होती. म्हटलं आपण कोप धुवावं असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि तुम्हाला धुवू दिले तसं म्हणते आता इथे नंदिनी. अरे हाय कुठे ती असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे पार्थ म्हणतो त्या रम्याला कॉफी द्यायला गेले असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे नंदिनीला पण धक्का बसतो. कॉफी द्यायला रम्याला असं म्हणते आता इथे नंदिनी. हीच रिएक्शन होती माझी पण असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या जरा जास्तच विश्वास टाकतायत रम्यावर असं नाही वाटत आहे का असं म्हणतो आता इथे पार्थ. रम्या बदलली असं वाटतंय आपल्याला. त्यामुळे सगळ्या वाईट आठवणी, सगळ्या कटू आठवणी मागे टाकून नव्याने सुरुवात करते ती असं मला वाटतं असं म्हणते आता इथे नंदिनी. नव्याने सुरुवात करायला माझी काय हरकत नाही, पण इतक्या सहजासहजी रम्यावर विश्वास टाकणं माझ्या मनाला नाही पटत आहे असं म्हणते आता इथे पार्थ. कदाचित मी लहानपणापासून ओळखतोय तिला त्यामुळे असं म्हणत असेल मी. हे बरं झालं तुम्ही दोघं देवासकं भेटला असं म्हणतो आता इथे मिथून. तर आता इथे कोडं सोडायसाठी आलेला असतो मिथून. तर आता तो म्हणतो फसवणूक किंवा धोकेबाज. शेवटचा 3 अक्षरी शब्द आहे कापणी. केसाने गळा कापणे असं म्हणते आता इथे नंदिनीने. पार्थ बघा प्रेक्षक हो. वा 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 आय लाईक यू असं म्हणतो आता इथे मिथून. बोथ ऑफ यू काय सॉलिड आहात तुम्ही. केसाने गळा कापणे. बरं चल असं म्हणतो आता इथे काव्या. मी निघते बाकी कामं आवरायची आहेत असं म्हणते काव्या. बरं असं म्हणतो आता इथे रम्या. तर आता इथे काव्या बघते तर त्याचं साक असतं बघा प्रेक्षक हो. ते तुटलेलं असतं त्या बॅगेचं. तर तिचं लक्ष जातं त्याच्याकडे. तर आता इथे ती म्हणते बॅग. तर आता इथे वसवत त्या लपवत असतात ना तर त्या घाबरतात एकदम. बॅग असं म्हणते आता इथे रम्या. ते माझे कपडे ऑर्डर केलेले ते उद्या येत आहे. ती आईची बॅग आहे. ती नको म्हणाली. मग मला वाटलं बॅग हवी होती मग मी ही असं काय काय बोलायला लागते ती. अगं हो शांत हो असं म्हणते काव्या. मला तसं म्हणायचं नव्हतं अगं. आमच्या आईने एक बॅग पाठवली आहे आमच्यासाठी. त्यात माझ्यासाठी आणि नंदिनी ताईसाठी साड्या आहेत म्हणे. मी ती बॅग ओपन पण केली नाही. मी आले थांब असं म्हणते आता इथे काव्या आणि बाहेर जाते ती. तर आता वसवते म्हणते नशीब गेली लगेच असं म्हणते काव्या. मला वाटलं होतं ही बॅग कोण बघते की काय असं म्हणते आता इथे वसवते. नाही असं म्हणते आता इथे रम्या. आपण ना लवकरात लवकर काय ते करूयात असं म्हणते आता रम्या. या बॅगमध्ये जे आहे ना त्याच्यामुळे आपण अडचणीत येऊ असं म्हणते रम्या. मी काय म्हणते रम्या असं म्हणते आता इथे वसवते. आत्ताच्या सामानाची विल्हेवाट लावूया आत्ता असं म्हणते आता इथे रम्या. नाही आता नको. का असं म्हणते आता इथे वसवत्या. पार्थ आजपासून ऑफिस जॉईन करतोय त्यामुळे मला सुद्धा ऑफिसला जावं लागेल. आपण एक काम करूया रात्री सगळे झोपले ना की मग विल्हेवाट लावू असं म्हणते आता इथे रम्या. सामानाचीच ना असं म्हणते आता इथे वसवत्या. ऑब्व्हियसली आणखीन कशाची असं म्हणते आता इथे रम्या. हल्ली काय आहे ना तुझ्याशी बोलताना ना मला सावधगिरीने बोलावं लागतं असं म्हणते आता इथे वसवत्या. तू कधी कुणाशी विल्हेवाट लावशील त्याचा काही नेम नाही बाई असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे माणिनीला दाखवलं तर ती चाक घेऊन बसलेली असते आणि विचार करत असते कुठे पाहिले मी हे म्हणून. अहो कुठून आणले तुम्ही असं म्हटलेली असते ना नंदिनी. सगळं फ्लॅशबॅक दाखवलेत. अरे हा असं काय करतेस तुला का लक्षातच राहत नाही. ते फार्म हाऊस नाही का आपण गेलो होतो. तर आता इथे बघा प्रेक्षक तेवढ्यातच तिथे विक्रम काहीतरी गिफ्ट आणलेला असतो माणिनीसाठी. छान झालं असेल तुमच्या मैत्रिणीचं लग्न असं म्हणते आता इथे मानिनी. मैत्रिणीचं लग्न नाही मैत्रिणीच्या मुलीचं लग्न असं म्हणते आता इथे विक्रम. घरचं कार्य असं म्हणते तो. तेच होळीच्या धुरवडीच्या दिवशी घरच्यांबरोबर थांबण्यापेक्षा मैत्रिणीच्या मुलीचं लग्न तुम्हाला जास्त महत्वाचं वाटलं असं म्हणते आता इथे मानिनी. साधीसुधी मैत्रिणी एका मीनाक्षीच्या मुलीचे लग्न असं म्हणतो इथे विक्रम. मग न जाणं बरं दिसतंय का असं म्हणतो तो. छे असं म्हणते आता मानिनी. बरं नसतंच दिसलं पण आपल्या मुलांची पहिली होळी होती त्यामुळे मोहित्यांच्या घरी आपल्याला बोलवलं होतं. तिथे न जाणं बरं दिसतं नाही का असं म्हणते मानिनी सासरे बुवा. तर आता हसतो विक्रम. लग्न आपल्या मुलांची पण झाली आहेत. एकदा काय दोनदा झाले आहेत. तुमच्या त्या मीनाक्षीला घराचा निमंत्रण दिलं होतं. दोनदा फोन केले होते मी. ती आली का आपल्या मुलांच्या लग्नाला. नाही असं म्हणते आता इथे मानिनी. मात्र तुम्हाला तिच्या लग्नाला जायलाच पाहिजे तिच्या मुलीच्या लग्नाला असं म्हणते आता इथे मानिनी. आता सोड ना हा रुसवा सोडा असं म्हणतो आता विक्रम. मी आलोय ना. हा बाकी तुला सांगतो मनू काय लग्न होतं एकदम झक्कास असं म्हणतो आता इथे विक्रम. मीनाक्षीची मुलगी सुद्धा मीनाक्षी सारखी सुंदर दिसत होती असं म्हणतो विक्रम. 4 वेळा आठवण काढत होती तुझी असं म्हणतो विक्रम. गपसाव असं म्हणते मानिनी. बाकी काय म्हणाली ती. रुसून बसली होती असं म्हणतो विक्रम. काय उगाचे बोलू नका असं म्हणते मानिनी. शेवटी जाताना भरजरी छान साडी दिली सुंदर आहे बघ असं म्हणते आता इथे विक्रम. सोड ना ग राग म्हणू असं म्हणतो आता विक्रम. आणि बघ ती साडी बघ असं म्हणतो. बघीन मी नंतर बघीन असं म्हणते मानिनी. राग म्हणून नाही माझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे असं म्हणते आता इथे मानिनी. आता काय डोळ्यात चालू आहे तुझ्या असं म्हणतो आता इथे विक्रम. काय चालू आहे तुझ्या डोक्यात. हे चाक बघा तुम्हाला कुठे बघितल्यासारखं वाटतंय का असं म्हणते आता इथे मानिनी. चाक असं म्हणतो आता इथे विक्रम.
आता काय या चाकासारखं चाक आहे असं म्हणत होतं, तसं नाही हो. पण ह्याच्याकडे बघून तुम्हाला काय आठवतंय का? काही रेफरन्स किंवा काही आठवण असेल तर सांगा ना प्लीज असं म्हणते आता इथे मांडणी आहे बघा. तुम्हाला काय आठवलं ना तर कदाचित ह्यातून एखादा कोड सुटू शकेल असं म्हणते आता इथे मांडणी. तर आता इथे विक्रम म्हणतो हा, तर आता इथे विक्रमला काहीतरी आठवतं बघा प्रेक्षक. हा 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 असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता कसला कोड असं म्हणतो आता विक्रम, कसला कोड, काय कोड असं म्हणून हसायला लागतो जोरजोरात. तू पण काय त्या मिथून सोबत बोलून काय कोडी सोडवायला लागलीस की काय असं म्हणतो आता इथे विक्रम. हो असं काय करताय असं म्हणते मांडणी. काय का म्हणू असं म्हणतो आता इथे विक्रम. सोड ना मी आलोय ना आता असं म्हणतो आता इथे विक्रम. आहो असं म्हणते मांडणी. चल काय चाकासोबत खेळत बसलीस नवरा, इतक्या दिवसांनी आलाय, तुझ्या आवडीचं काहीतरी खाण्याचा बेत वगैरे करायला पाहिजे की सोडून हे काय सगळं उगाचच असं म्हणतो विक्रम. बरं मी काय करतो, मस्त पुरणपोळी आणि कटाची आमटी करायचं असं म्हणतो विक्रम. तर त्या दिवशी घरी नव्हतो ना, तर आता मी पुरणाची पोळी खाल्ली नाही तुझ्या हातची असं म्हणतो विक्रम. आण आण पुरणपोळी कर, बाजूला असं छान काळं झणझणीत काळं मटण कर. अहो खाणं खाणं तुम्हाला खाणं सोडून दुसरं काही सुचतच नाही बाई असं म्हणते आता इथे मानेने. अजून बरं काही सुचतं का मला असं म्हणतो विक्रम, पण ते तुला आवडत नाही ना असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता हसतो इथे विक्रम. आलो फ्रेश होऊन असं म्हणतो आता इथे विक्रम आणि जातो तो बघा प्रेक्षक. तर आता इथे मानेने आपल्याच विचारत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ आणि काव्याला दाखवलंय बा असं म्हणतो आता इथे पार्थ. काय देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तुम्हाला नवऱ्याला भारी चौकशी असतात ना, बायको काय करते असं म्हणते काव्या. आईने पाठवली हो. काही साड्या माझ्यासाठी आहेत, काही साड्या ताईसाठी आहेत असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती ठेवत असते कपडे बघा प्रेक्षक कपाटामध्ये. तर आता इथे बरं ऐका ना असं म्हणते आता इथे काव्या. मी एक काम करते, ही बॅग काढीच आहे तर ह्या सगळ्या साड्यांना ताईला देऊन येते असं म्हणते आता इथे काव्या. आलेच मी असं म्हणते आता इथे काव्या. तर ती घेऊन जात असते ती बॅग सरका ना असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ असतो बघा प्रेक्षक. तर त्याला कॉल येतो थोड्यातच. हॅलो असं म्हणतो आता इथे पार्थ. हा, तर आता इथे मिथून बसलेला असतो काहीतरी लिहित. तेवढ्यातच आता माणिनी येते बघा प्रेक्षक खाली आणि तो बोलत बसलेला असतो. ओ वहिनी बहिणी असं म्हणतो आता इथे. मिथून देवी सकाळी भेटलात तुम्ही मला, कुठे चाललाय? तुमचे दादा आलेत ना, लगेच त्यांची फरमाईश आली, मटण हवंय त्यांना असं म्हणते मांडणी. म्हणून किचनमध्ये चाललंय असं म्हणते ती. वहिनी डोंट टेक टेन्शन असं म्हणतो मिथून. तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे वहिनी, तुम्हाला सांगतो. तुम्ही आहे ना अष्टपैलू गजांत लक्ष्मी आहात असं म्हणतो आता इथे मिथून. पुरेपुरे असं म्हणते आता मांडणी. माझं कौतुक, तुम्हाला काय हवंय असं म्हणते मांडणी. ते महत्वाचं आहे, काय झालंय असं म्हणतो आता मिथून. नेहमीप्रमाणे मी पुढ्यात अडकलोय, वाटलंच मला असं म्हणते आता मांडणी. वर जाताना आणि खाली येताना एक सारखी असते. काय असते असं म्हणते मांडणी. ला मिथून 3 अक्षर आठवण. अहो असं म्हणते मांडणी. नाही 3 अक्षरी असं म्हणतो आता इथे तो. बायको, बायको कशी असेल असं म्हणते मांडणी. ओ बायको तर बाबा बाबा, बायको नावाचं कोडे त्याला सुटलं आणि मला कुठे सुटणार. बघा पुढे पाठीमागे काय असणार सांगा. वर जाताना खाली असं म्हणते मांडणी. एकसारखी असते. तर आता इथे काव्य जात असते बघा प्रेक्षक बॅग घेऊन. तर आणि आंब्याची एक जात हे पण लिहिलंय ना असं म्हणते आता मांडणी. म्हणजे तर आता इथे काव्याच्या हातून बॅग पडते ती. तर आता इथे शब्द पायरी असं म्हणते आता ती. तर आता इथे काव्याची बॅग खाली पडते बघा प्रेक्षक. तर आता इथे माणिनी बघते बॅगला खाली पडताना. तर आता तिचं लक्ष जातं त्याच्याकडे. तर आता इथे लक्षात येतं माणिनीला काहीतरी. काय एवढी काही लागलं पिकलं की काय असं म्हणते आता इथे मिथून. नाही नाही मी जाते सावकाश असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती वर बॅग घेऊन जाते, नाही तर परत पाडशील पायऱ्यावर असं म्हणते ती. तर आता इथे मिथून बसतो बघा प्रेक्षक. तर आता त्याला आठवतं कसं बॅग खाली पडलेली असते. काव्या जशी बॅग पाडवलेली असते तशीच, आणि त्यावेळेला बॅग पडलेली असते वसवत्या आणि रम्याची कोण धडपडते असं म्हटलेली असते ना मानिनी. तर आता जे लक्षात येतं आणि फ्लॅशबॅकमध्ये तिच्या पायाला लागलेली असते ना ती बॅग, तर तिच्या पूर्ण लक्षात येतं. अगं बाई इथे कशी काय आली माझी बॅग असं म्हटलेली असते ना वसवत्या. सगळं आता लक्षात येतं आता इथे मानिनीच्या बघा प्रेक्षक. तर आता ते चाक हातामध्ये घेते मानिनी. तर आता इथे मानिनीला आठवण येत असतं. मनू असं करत आता इथे विक्रम येतो. जरा डावेल देतेस का जरा असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे तो येतो बघा प्रेक्षक. तर त्याला लक्षात येतं आता इथे मानिनीला की त्याची चक्र मोडलेली असतात. अशी चाक तुटलेली बॅग घेऊन गेली होती रम्या असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे संध्याकाळ झालेली असते. तर आता सगळेजण जेवत असतात. मी त्या मीनाक्षीच्या लग्नाला गेलो होतो ना, म्हणून तुमच्या आई जरा नाराज झाले माझ्यावर असं म्हणतो आता इथे विक्रम रुसली आहे. कारण तिलाही मी म्हटलं होतं चल म्हणून, पण काय तिला तुमच्या रोमॅन्स मध्ये लुडबुड करायची होती ना. ओ बाबा असं म्हणतो जीवा काय. तर काका आय डोंट लाईक दिस असं म्हणतो आता इथे मिथून. बाबा असं म्हणते आता काव्या. बाबा असं म्हणते नंदिनी. मी सांगू काय ना असं म्हणते नंदिनी. थांब ग नको असं म्हणतो आता इथे विक्रम. परत इथे नाही आहे तर ह्यांची हिंमत सॉलिड वाढली आहे हा असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक. हो, नाहीतर काय असं म्हणतो आता इथे पार्थ. मी ऐकलं तुम्ही घरी आल्यावर मटण बनवायला लावलं आईला असं म्हणतो आता इथे पार्थ. म्हणजे असं म्हणतो आता इथे जीवा, तुमच्या ह्या 2 घोड्यांना तुम्ही ऑफिसला पाठवून घर दुपारी इथे मटण चोखलं तसं म्हणतो आता इथे जीवा. अरे माझ्या घोड्यानो, तुमच्यासाठी सुद्धा वेगळं काढून ठेवलेलं आहे असं म्हणतो आता इथे विक्रम. आतापर्यंत रेडी आहे, मस्त मुरलं असेल ते असं म्हणतो आता इथे विक्रम. वा 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 असं म्हणतो आता इथे पार्थ. मटण असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनी इशारा करते काव्याला बघा प्रेक्षक.
नाही पण असं म्हणते काव्या देशमुख, तुम्ही मला काय म्हणाला होता बरं? असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हणतात इथे पार्थ? विसरलात? दिस इज नॉट फेअर असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही मला म्हणाला होतात की काव्या तुम्ही जे कराल ते मी आनंदाने खाईन. मग मी आळूची आमटी केली ना, डाळ आणि दाणे टाकून असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे मूड ऑफ होतो बघा प्रेक्षक पार्थचा. ते त्याला असं म्हणतात आता जीवा. आणि जीवा तुम्ही पण म्हणाला होतात ना मला की आपलं लग्न झालंय नंदिनी, म्हणून मी आता नवस बोलणार आहे. कसला असं म्हणतात इथे जीवा की आठवडाभर तरी मी मटण खाणार नाही म्हणून असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणतो विक्रम. काय मग असं म्हणतात इथे विक्रम. काय असं म्हणतात इथे जीवा. असं म्हणतात इथे पार्थ. वा वा असं म्हणतात इथे काव्या. हे असं आम्ही कधी म्हणालो असं म्हणतात इथे जीवा. पहाटे पहाटे असं म्हणते आता इथे नंदिनी. हा हा असं म्हणतात इथे विक्रम. असं म्हणते आता इथे काव्या. मध्यरात्री असं म्हणते आता इथे काव्या. मी बोललो असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता विक्रम तर हा तर आता सगळे हसायला लागतात. तर आता इथे पार्थ म्हणतो बोललो असेल, लक्षातच नाही राहत आधीच. बरं असं म्हणतो आता इथे विक्रम. पहाटे माझं जरा प्रॉब्लेमच होतोय नाही का असं म्हणतो आता इथे जीवा. साखर झोपेमुळे असं म्हणतो आता इथे जीवा. अरे रे 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 झोपे तुम्ही तुमचा गेम करून बसलात. आय डोंट लाईक दिस असं म्हणतो आता इथे मिथुन. म्हणजे असं म्हणतो आता इथे पार्थ. अरे असं म्हणतो आता इथे विक्रम. किती बावळत आहे रे तुम्ही दोघं. तुमच्या बायका तुम्हाला भरवता येत आणि तुम्ही बनताय. आणि हसतात आता इथे काव्या बघा प्रेक्षक जो जोरा. तर रम्या पण हसते. उगाच नाही होळीच्या दिवशी तुमच्या बायकोने बकरा बनवला असं म्हणतो आता इथे विक्रम. हो बाबा असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता जेव्हा पण हसतो. मामा तू ना हवा होतास त्या दिवशी. आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. ह्या दोघांची तर वाट लागली होती असं म्हणते आता इथे रम्या. हा बकरा देशमुख नंबर 1 आणि हा बकरा देशमुख नंबर 2 असं म्हणते आता इथे रम्या जीवाला बघून. तर सगळे हसतात. हे चल हिच्या तोंडाला रडत होतो मी असं म्हणतो आता इथे जीवा. आणि माझ्याकडे बघा माझ्याकडे असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विक्रम म्हणतो माझ्याकडे बघा तुमच्या आईने मला आजपर्यंत कधी उल्लू बनवलं नाही. मग कसं म्हणतो विक्रम. यांचं मग कसं आम्ही एकदम सतर्क असायला हवं. खूप छान असं म्हणतो आता इथे मिथून. कुठे आहे कुठे आमची बायको कुठे आहे असं म्हणतो विक्रम. तिला म्हणावं सगळे जेवायला थांबले बोलवा तिला चला असं म्हणतो विक्रम. वसुताईला वर बोलवायला गेलेत खाली या म्हणून असं म्हणतो मिथून. वरती गेली आहे. अच्छा असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे माणिनी वर गेलेली सेवस्वत्याच्या खोलीत बघा प्रेक्षक. पीस घ्या असं म्हणून सगळे जेवत असतात. आता इथे मटण खात असतात बघा प्रेक्षक. आणि रमायला भीती वाटत असते. तर आता इथे माणिनी म्हणते नाही म्हटलं जेवण घार उरतंय तुम्हाला जेवायला बोलवावं असं म्हणते माणिनी. त्यात काय एवढं माणिनी मी आले असते की खाली असं म्हणते आता इथे वसवत्या. त्यासाठी बोलवायला कशाला यायला पाहिजे होतं. तर म्हटलं आता सगळं पूर्वीसारखं झालंय तर आपलं वागणं पण पूर्वीसारखंच होऊ दे तसं म्हणते आता माणिनी. तर आता वसवत्या हसतेस. खरं आहे चल जाऊया खाली ये असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे माणिनी बघा प्रेक्षक दुसरीकडे जात असते. माणिनी असं म्हणते आता इथे वसवत्या. तिकडे का बघतेस खाली येत होतीस ना. तर आता पाण्याचा आवाज येतोय का असं म्हणते आता इथे माणिनी. हो ना असं म्हणते आता इथे वसवत्या. आमच्या बाथरूम मधला नळ बंद होतच नाही त्यामुळे पाणी गळतच असतं असं म्हणते वसवत्या. मी जरा बंद करून येते असं म्हणते वसवत्या. मी बंद करते रम्या वाट बघते तुमची असं म्हणते माणिनी. तुम्ही बसा मी आलेच असं म्हणते आता इथे माणिनी. बरं ये हा लवकर असं म्हणते आता इथे वसवत्याने खाली जाते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो माणिनी तो चाक घेऊन आलेली असते. तर आता इथे माणिनी शोधाशोध करणार. तर आता तिला आठवतं फ्लॅशबॅक मध्ये कसं बॅग घेऊन गेलेली असते रम्या. तिचं चाक मोडलेले असतात ते सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक. तर आता इथे खूप शोधाशोध करणार आहे माणिनी. तर आता ती बघायला लागते इकडे तिकडे कुठे आहे ती बॅग म्हणून बघा प्रेक्षक. तर आता ती इकडे तिकडे बघत असते सगळीकडे. तर आता इथे तिला काय सापडत नाही ती बॅग. मात्र ती शोधायचं चांगलं आपलं चालूच ठेवते. तर आता इथे माणिनी बघते बघा प्रेक्षक त्या बॅगेकडे आणि तिला दिसते ती बॅग. तर आता ती बॅग दिसल्यामुळे आनंद होतो माणिनीला आणि जाते ती त्या बॅग जवळ बघा प्रेक्षक. तर आता इथे बघा प्रेक्षक चाक घेऊन थांबलेली असते माणिनी. तर आता इथे चाक लावते माणिनी. तर आता ती उघडते ती बॅग. तर आता त्या बॅगेमध्ये सगळे असतात बघा प्रेक्षक फोटोज. जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थचा जो 16 डिसेंबरचा जो कार्यक्रम झाला होता त्या दिवशी काय काय ते एक्सपो झालेलं असतं ना जीवा आणि काव्याचे जवळीक असलेले फोटोज. ते सगळे फोटोज त्याच्यामध्ये असतात बघा प्रेक्षक आणि 16 डिसेंबरला हेच फोटो वापरून त्यांचं लग्न मोडलेलं असतं. तर माणिनीला खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक हे बघून सगळं. बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी आई येतील तुम्ही करा सुरू असं म्हणते आता इथे विक्रम. वासू आले म्हणजे आले असेल. पण असं म्हणतो विक्रम. आई असं म्हणते रम्या. मामी कुठे आहे असं म्हणते आता इथे रम्या. मामी नाही आली. हा येते म्हणाली ती. तर आता रम्या इशारा करते वसवत्याला. तर रम्या म्हणते अगं मामीला पण बरोबर घेऊन यायचंच ना असं म्हणते आता इथे रम्या. सगळेच इथे जेवायला बसले तसं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. थांब आता मी बोलून आणते. तर आता इथे रम्या जात असते. अगं रम्या बस तू येतील ते असं म्हणते काव्या. तू भरल्या ताटावरनं का उठतेस असं म्हणते आता इथे काव्या. तर रम्या म्हणते अहो म्हणजे अगं काव्या सगळेच आहेत इथे मी पटकन बोलून आणते मामीला असं म्हणते ती. आलेच असं म्हणते ती. अगं रम्या असं म्हणते आता इथे विक्रम. बस बस येईल ती मामा असं म्हणते आता इथे रम्या. तिला का रस्ता का माहित नाही आहे का. बस बस असं म्हणतो आता इथे मिथून. गेल्या काही महिन्यात आपल्या घराने खूप चढ उतार पाहिले तसं म्हणतो आता इथे विक्रम. आणि आपलं घर एकदम हादरून गेलं होतं. त्या 16 डिसेंबर नंतर काय सगळ्यांनाच आतून तोडलं होतं असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता रम्याला एकदमच भीती वाटते ऐकून 16 डिसेंबर.
तर आता इथे सगळेजण एकदम शॉकमध्ये जातात. तर आता इथे त्यांना आठवतं 16 डिसेंबर दिवशी कसं जीवा आणि काव्याचे ते फोटोज दाखवलेले असतात प्रोजेक्टरवरती आणि कसं त्यांचं सगळ्यांचं लग्न तुटलेलं असतं आणि कसं जीवा पाटील असतो स्टेजवरती. सगळं आठवतं त्यांना आणि कसं नंदिनी माफी मागितलेली असते आणि स्वतःला मारून घेतलेली असते आता नंदिनी. ते सगळं आठवतं आता इथे बघा प्रेक्षक सगळ्यांना आपापलं आठवतं आणि कसं जीवांदिनी लिहिलेलं असतं ते पण ते खोडायला बघत असते आता नंदिनी. सगळं आठवतं आता इथे नंदिनीला, जीवाला, सगळ्यांना आठवतं बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थलाही आठवतं. तर आता इथे कसं त्यालाही राग आलेला असतो काव्याचं सगळं आठवतं. नको आहे मला आपलं लग्न, काय कठीण जाणार नाही असं म्हटलेलं असतं पार्थ. सगळं आठवतं आता इथे फ्लॅशबॅकमध्ये बघा प्रेक्षक. सगळेजण आता शॉकमध्ये जातात. आम्ही सगळ्यांनी खूप आधीच डिवोर्स फाईल केले तसं म्हणते आता इथे नंदिनी. नंदिनी नंदिनी असं म्हणजे वाढलं असतो. हे माझं अंतिम सत्य आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हटलेलं असतं तो. हे अंतिम सत्य आहे आमच्या आयुष्याचं असं म्हटलेली असते ना नंदिनी. सगळं आठवतं त्याला. पण आज आपण सगळे एकत्र छान आहोत याचा मला खरंच खूप आनंद होतोय असं म्हणतो आता इथे विक्रम. हो असं म्हणते आता इथे वसवते आणि सगळे पण खुश होतात खूप. तर आता रम्याला काय आवडत नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे मिथुन बघत असतो रम्याकडे. आता तो दिवस कोणी घडवून आणला असेल असं म्हणतो आता इथे विक्रम. हे मला माहित नाही असं म्हणतो तो. तर आता इथे रम्या बघते वसवत्याकडे बघा प्रेक्षक. हो तर सगळे विचार करायला लागतात कोणी घडवून आणला तो दिवस म्हणून. तर आता तेवढ्यातच माणिनी त्याने बॅग घेऊन आलेली असते. मी सांगते असं म्हणते आता इथे माणिनी. तर आता सगळेजण वळतात आणि बघतात तर काय तिच्या हातामध्ये ती बॅग असते. तर रम्या बघते त्याच्यामध्ये एक बॅग असते तिच्या हातामध्ये. तर आता वसवत्या पण बघतात आणि त्याही घाबरतात. तर सगळेजण आपल्या खुर्चीवर उठतात बघा प्रेक्षक. हो आई काय आहे हे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे मानिनी म्हणते वसवत्या आणि रम्या जबाबदार आहे 16 डिसेंबरसाठी असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो बघा प्रेक्षक. हो आणि रम्या आणि वसवत्या मात्र खूप घाबरतात. तर आता मानिनी फेकते ती बॅग खाली तर त्याच्यातून सगळे फोटोज वगैरे बाहेर पडतात. तर आता इथे सगळेजण बघतात त्या बॅगेमध्ये आणि सगळ्यांना धक्का बसतो. तर रम्या आणि वसवत्या तर खूप जास्त घाबरतात. तर रम्या आणि वसवत्या एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात बघा प्रेक्षक. पण नंदिनीला मात्र खूप मोठा झटकाच बसतोय काय चाललंय म्हणून. तर आता इथे काव्याला पण खूप जास्त भीती वाटते. तर आता इथे पार्थला आणि आता इथे बघा प्रेक्षक हो विक्रमला सुद्धा खूप भीती वाटते. तर आता इथे रम्या असं म्हणते आता इथे काव्या. तर आता रम्या नाही 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 असं म्हणते ती. नाही काव्या असं म्हणते आता इथे रम्या. वसवत्या असं म्हणतो आता इथे जीवा. आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तर सगळे बघायला लागतात आता वसवत्या आणि रम्याकडे बघा प्रेक्षक. आता तुम्ही चौघांनीच ठरवा यांचं काय करायचं ते असं म्हणते आता इथे माणिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा आणि नंदिनी येतात जवळ रम्या आणि वसवत्याच्या. आणि आता इथे काव्या आणि पार्थ सुद्धा येतात त्यांच्याजवळ. तर आजचा बघ इथे समजा बघूया तरी त्यामध्ये काय येते. हे मी केलेलं नाही असं म्हणते वसवत्या. बास आहे असं म्हणते आता इथे रम्या. अजून किती वेळा विश्वास तोडणार आहेस तू असं म्हणते रम्या. यांचा आणि माझा सुद्धा असं म्हणते आता इथे रम्या. काय असं म्हणते आता इथे वसवत्या. मला काहीच माहित नाही यातलं. अगं बोल ना काय सगळं असं म्हणते रम्या. आम्हाला माहिती आहे असं म्हणतो मिथून. या सगळ्याची पोलखोल इथेच खोलणार आहे रम्या असं म्हणतो आता इथे मिथून. ही बॅग तुमच्याच रूममध्ये सापडली आहे ना तुला माहित नाही कशी काय असं म्हणतो आता इथे विक्रम. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संतोष आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.